भैया सर चहा. चहा. मंगलताई जी काय आहे? असं करतात चहा? याला चहा म्हणतात का? अहो ताईसाहेब आहेत म्हणून. मग सगळ्यांना ना मस्ते आलेत. ताईसाहेब इथनं जाऊ दे, मग बघतो तुमच्याकडं. किती वर्षाचं काम करताय आमच्याकडं? आम्हाला कसा चहा लागतोय माहित नाही तुम्हाला अजून? हे घ्या. गुड मॉर्निंग भैया. अरे भैया, उद्या आपल्याला साताराला जायचंय. जरा काम आहेत ना, ते उरकून घेऊयात काय? आम्हाला नाही यायचं कुठं. आव भैया, असं का करताय? आणि तसं बी ताई साहेब आल्यापासून आपल्या माग काही ना काहीतरी आहेच, म्हणून म्हणतोय जरा कामाकडे लक्ष देऊ. आमचं कुठंच लक्ष लागत नाही. टॅलेंट. उद्या काय आहे माहितीये ना? उद्या काय? उद्या आमच्या आयुष्यातला सगळ्यात बेकार दिवस आहे. काळा दिवस. उद्या तारीख काय? उद्या 30 मे. 30 मे. 30 मेला मागच्या वर्षी काय झालं होतं? 30 मेला काय हो? शीतलच्या लग्नाला 1 वर्ष कंप्लीट होते. 1 इयर. 1 इयर झालं तर आम्ही काहीच करू शकलो नाही. नुसतं तोंडाकडे बघत बसतोय. बरं भैया, त्याविषयी आपण जरा बाहेर जाऊन बोलूयात. इथं नको. इथं भिंतींना बी कान आहेत. चल बाहेर नाही तर मला या गाव सोडून जग सोडून जावं वाटते. हा भैया, चला तर तुम्ही बाहेर बोलूया. चल. या सगळीकडे इथं नाही बोलायचं, तिथं नाही बोलायचं. हॅलो. हॅलो अजिंक्य. हा बोल की जेड. अहो काय आठवण बिठवण हाय का नाही आमची? हाय की. नाही म्हणलं फोन बिन काय करत नाहीत, मग म्हणलं आपणच विचारावं. अगं जेडे, इकडे एवढं काम असते ना, लक्षातच राहत नाही. अहो अजिंक्य, असं सगळ्याच गोष्टी विसरायला लागल्यावर कसं काय व्हायचंय? महत्वाच्या गोष्टी तर लक्षात असायला पाहिजे ना. म्हणजे उद्या काय आहे ते आहे ना तुमच्या लक्षात? म्हणजे काय? अगं उद्या आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. नशीब. आम्ही म्हणले विसरलात का काय तुम्ही? असं कसं विसरीन मी? मग उद्या येणार आहे का नाही इकडं? हो, उद्या येणार आहे मी. पण ऐक, शीतलला सांगू नको, तिला सरप्राईज द्यायचंय. वा वा, हे बेस्टच आहे. आणि तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका, आम्ही कोणाला बी काय बी सांगणार नाही. आम्ही आपलं तुम्हाला आठवण करून द्यायची म्हणून फोन केला होता. बर. आम्ही तुमच्या लग्नाला येऊ शकलो नव्हतो ना, तर तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस मोठा साजरा व्हावा अशी आमची इच्छा आहे. वय, पण म्हणजे नेमकं काय करायचं म्हणतेस तू? कारण बघ, मला यायला उशीर होईल. तुम्ही त्याचं काय बी टेन्शन घेऊ नका. ती सगळी जबाबदारी तुम्ही आमच्यावरच सोडा. आम्ही इथलं एकदम व्यवस्थित सगळं नियोजन करतो. तुम्ही फक्त लवकर या. बरं ठीक आहे, मग काय हरकत नाही. चालते. ठेवू का मग? हा जेडे. हा थँक्यू बर का. अहो काय अजिंक्य तुम्ही बी. चला भेटू उद्या. ठेवू का?
ट्रॅक्टरवाल्याला नांगरडीचे 3,000 रुपये दिले 28 तारखेला आणि हा बांगलनीचे 2,500 29 तारखेला दिले आणि 30 जिजे आज 30 तारीख आहे ना? अगं मग आज्याच्या आणि चितलीच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. कोणाच्या ध्यानात आहे का नाही जिजे? अगं आज 30 तारीख आहे. आज्या आणि शीतलच्या लग्नाचा वाढदिवस आहे. अरे समाधान्या समज ठावाय मला आज आजान शीतलीच्या लग्नाचा वाढदिवस आहे ती. अगं मग काय नियोजन आहे का नाही? आज सकाळपासून ती भेटले कुठं मला. तिला बाहेर तरी येऊ देत मग बघू आपण. म्हणजे अजून आली नाही ती? नाही. दम मीच हाक मारतो तिला. शीतल, ए शीतल. काय हो मामा? काय कसं वाटतंय? हा नाही म्हणजे अगं 1 वर्ष पूर्ण झालं की म्हणूनच विचारतोय कसं वाटतंय. हे समाधान्या असं बोलते थोडे पुरीला. हा हर गांगरली किती. शीतल लग्नाच्या वाढदिवसाच्या मायंद्या शुभेच्छा. अखंड सौभाग्यवती भव. पुरी सुखाने संसार कर. माझे कायम आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. आयुष्यमान भव बाळा. अक्षवंत व्हा. माझ्याकडून पण लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बर का मिसेस फौजी. काय ग दचकायला काय झालं? हा का फक्त आजच म्हणू शकतो मिसेस फौजी? ऐकलंय मी. काय मामा चेष्टा करताय माझी सकाळ सकाळ. काय सकाळ सकाळ कसली गडबड चालली? अगं कसली गडबड म्हणून काय विचारतीस पुष्पे? आज आजन शीतलच्या लग्नाचा वाढदिवस आहे. मामी नमस्कार. अरे देवा वर्ष झालं वय. आता ग तुला आनंद झालाय का दुःख? अहो आनंदच झालाय की. काय बी कसं बोलता हो तुम्ही? अहो मी असं का म्हणली कारण वर्ष कसं गेलं कळलं बी नाही. वय की शीतली कालच घरात आल्यावानी वाटते मला तर. होय अगं ते बी खरंच आहे. बघता बघता 1 वर्ष लोटलं. पण मामा तुमच्या हाय लक्षात? लक्षात? अगं लक्षात ठेवायलाच लागतं बाई. मी काय करतो माहितीये का? आपलं कॅलेंडर आणलं का नाही त्याच्यावरती लग्नाचे वाढदिवस पहिल्यांदा लिहून ठेवतो म्हणजे लक्षात राहतं ना. तसं का करता ती बी सांगा की जरा तिला. तू बोललीस का मधी? मला वाटलेलंच तू मधी बोलणार म्हणून. तर तसं वागलाच होता तुम्ही. म्हणजे काय झालं? अगं त्याचं काय झालं माहितीये का शीतल? मी आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस विसरलो होतो. आणि त्याची फळं अजून भुगतोय. भुगतोय? फळ अजून भुगतोय म्हण. अहो काही जिबला हाडबीड आहे का नाही तुमच्या? अगं शीतले तुला सांगते तेव्हा का नाही दिवसभर चकार शब्द म्हणून काढला नव्हता माणसानी. आणि जेव्हा का रात्री घरला आले का नाही तेव्हा त्यांच्या ध्यानात आलं आणि मग तिथनं पुढे गेल्यात आणि श्रीखंड घेऊन आल्यात. ही अशी आमची कथा. वर्ण आणि माझ्यावरच पावशे ठेवताय वे. ती काय नाही तेव्हाच मी अडून बसायला पाहिजे होतं. ही पाहिजे ती पाहिजे ती पाहिजे म्हणून. ती कसं झालंय माहितीये का? मी तुम्हाला लई खपवून घेणारी बायको मिळाली का नाही म्हणून तुमचं सगळं चालतंय. पुष्पे अगं सकाळ सकाळ तर खोटं बोलू नकोस.
अयो खोट खोट बोलती बाई मी. काय हो तुमच्याकडे कधी कुठली गोष्ट मागितली मी सांगा बरं. शितले तुला सांगते ही सगळे नवरे का नाही एकसारखे असतात बघ. एकतर लग्नाचा वाढदिवस विसरले ती विसरले वरना आणि मलाच बोलतात. अगं पुष्पे जाऊ दे आता तुमचं जुनं परत तिला कशाला ऐकवताय. हा ती बी खरंच आहे म्हणा. पण काय कशीतले अजिंक्यांचा फोन आलता का तुला. आलता का ग. नाही आला अजून. हा नाही आला ना. मला वाटलंच होतं तरी तुला आत्ताच म्हणलं का नाही मी ही सगळे नवरे एका माळाचं म्हणे. पण तू काय टेन्शन घेऊ नको शितले. ही तुझी आदर्श सासू आहे की तुझ्या सोबत. तुला का नाही मी बरोबर सांगते काय करायचं ती. आपण बरोबर चांगला इंगा दाखवू बघ त्यांना. हे बघ शितले आता का नाही तू अजिंक्यन बरोबर अजिबात बोलू नकोस. आणि जेव्हा का त्यांच्या ध्यानात येईल नाहीतर एका आठवड्याभराने आपण त्यांना सांगू तेव्हा भारीतली भारी गोष्ट त्यांच्याकडनं घ्यायची बघ. हा पुष्पे अगं शीतल समजूतदार आहे तिला कशाला बिघडवतीयस. ती समजूतदार आहे म्हणजे मी तिला बिघडवती. तुम्ही लय बोलायला लागलाय बर का. तुम्हाला काय करायचंय हो. आम्ही सासू सोनं बघून घेऊ की काय करायचं काय नाही ती. तुम्हाला मध्ये पडायची काय गरज आहे का. तुम्ही जावा बरं कारखान्यात. दाबा दे. धरा. मी जातोच. मी कशाला तुमच्या मध्ये पडू आहे की नाही. पण मिसेस फौजी तुम्हाला परत एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. येऊ का मी. आणि हे बघ कुणाचं काय बाय ऐकत बसायचं नाही. ऐकावे जनाचे करावे मनाचे. हा येतो मी जी येतो ग. जातोस का आता आगाव भेटला. तुम्ही काय बोलला का नाही ती चांगलं मला कळतंय. हा पण मी बी काय आहे का नाही ती दाखवून देईन चांगलंच. जीजी ओ जीजी मी होते का नाही म्हणून टिकले नाही दुसरी कोण असती ना तर कवाच पळून गेली असती. काय बाई माणूस तर आहे. काय बघितलं का देवा पांडुरंगा. बाई हा मामा बोल की. आजा रेड अलर्ट धोक्याची पूर्वसूचना द्यायला तुला मी फोन केलाय. खरं काय झालं. सगळं नीट आहे ना. सगळं ठीक आहे असं मला तरी वाटत नाही. अरे आज काय आहे. आजा आज तारीख किती आहे. आज आज 30 तारीख आहे का. 30 तारीख. अरे आज तुझ्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे आजा. अरे गदड्या विसरलास का काय. तू फोन कर आधी शीतलला. ती जाम बडकली तुझ्यावर. अरे मामा मी कामात आहे आता. आजा अरे काम ठेव बाजूला आणि येळ काढ 2 मिनिटं आणि फोन कर. तुला सांगायचं म्हणजे तुझी मामी आगीत तेल टाकायचं काम व्यवस्थित करायला लागली. परत जर भडका झाला तर सगळंच अवघडून बसेल. म्हणशील मामा काय बोलला नाही म्हणून. अरे काय सांगायचं आजा मी बी माझ्या लग्नाचा पहिला वाढदिवस विसरलो होतो. पण पुष्पी आज तागाय तर मला त्याची आठवण करून देते सारखी. जरा काय झालं की लगेच उकरून काढती. म्हणून म्हणतोय तुला मी माझ्या कर्माची फळं भोगतोय. तू सावध राहा. फोन कर आधी. अरे हो 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 करतो मी फोन. हा हे बघ लवकरात लवकर फोन कर. आणि तू येणार होतास. शक्यच नाही तर
अरे केवढं काम आहे इथं. आता बघ की सकाळपासून कामातच जाई मी. बर बर चालू दे तुझं काम. म्हणजे काय तशी शीतल बी समजूतदार आहे रे. पण हे वाढदिवस वगैरे लय डेंजर पॉइंट असतात. काय सांगायचं तुला. कुठली बी बाई सटकू शकते त्याच्यावरनं. तू फोन कर आधी. हो मामा करतो मी फोन. राजा नुसतं हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणायला किती वेळ लागतोय. लगेच म्हणून टाकायचं. अरे हो वेळ मिळाला की लगेच करतो बस. बर बर मला बी कारखान्यावर निघायचंय. ठेवू का. आणि बघा आजा मी फोन केला होता म्हणून सांगू नको बरं का घरात कोणाला. बर नाही सांगत. हा या अल्लाह क्या जोड़ी दिख रही है शीतले. शीतले ध्यान किधर है तेरा. हाँ लक्ष नहीं ना तुझा. देख मैं तेरे को पहले ही बोली थी आज इनके भूल जाएगा करके. नाही नाही असं काय नसेल. कसलं तर कामात अडकले असतात म्हणून अजून फोन केला नसेल. अजून काय तवा. ये तू मेरे को बता रही है खुद को समझा रही है. हाँ यास मुळे गप बसन फोटो बघ की. चिडके माझ्या कशाला चिडतीस ग. लैला मजनू हीर रांझा राज सिमरन किधर है. लग्नाच्या बहुत 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 शुभकामनाएं. ए बाबा ते काय नाही जोडे वगैरे काय नाही. मिस्टर आणि मिसेस फौजी आहेत त्या. और तेरे लिए मेरे लिए सब कुछ है यातलं. शीतल तुला काय झालंय. एवढी का वैतागल्यास. एका वर्षाला आजाला एवढी वैतागलीच होय. अरे त्याचा अजून फोन आला नाही ना म्हणून वैतागली ती. क्या आजाचा अजून फोन नहीं आया. अरे ये तो सरल सरल नाइंसाफी है. रुक उसको मैं फोन करके अभी झाड़ता हूँ. ए रावल्या काय गरज नाही. ऐसे कैसे गरज नाही. तो इतना कॉन्फिडेंस से चुकीचा वाग रहा है ना. रावल्या गप्पच की आमच्यामध्ये पडू नकस. त्यांना फोन करून अजिबात काय बोलू नकस. जर तू काय बोललास तर माझ्या एवढं वाईट कोण नाही एवढं लक्षात ठेव. अगं एवढं काय चिडाय झालंय तुला. मला बी जरा बघू दे की कधी आठवण येते यांना लग्नाच्या वाढदिवसाची.